नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे. आपण पाहतो आहोत लपंडाव या मालिकेचा 11 डिसेंबरचा एपिसोड. तर प्रेक्षकांनो, आज थकून हारून सखी आता परत तिच्या बंगल्यावर येणार आहे आणि बंगल्यावर गेल्यावर सखीला एक भयंकर सत्य माहिती पडतो, मनस्विनी आणि कानाचं. त्यामुळे ती आता पुन्हा निर्णय घेणार आहे. ती आता कानाला डिवोर्स नाही देणार आणि त्या बंगल्यावर राहणार सुद्धा नाहीये. आता हे सगळं कसं झालं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि प्रेक्षकांना तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग सुरू होतो. आता मनस्विनी कान्हाला धमकी देते आणि त्याला म्हणते, बघ सखी तिथनं 2 दिवसात परत आली पाहिजे, तर ती कशी बाहेर पडेल ना ते तुझं तू बघ, तिला तिथे त्रास झाला पाहिजे. तर आता काना म्हणतो मनस्विनीला, 2 दिवसात? सरकार तुम्ही पण न राव, खूपच घाई करता कधी कधी. तर त्यावर आता मनस्विनी म्हणते, तुझी फालतूगिरी बंद कर. तर काना म्हणतो, अहो मी फालतूगिरी नाही, फॅक्ट सांगतोय फॅक्ट. आता कुठे त्या आल्या आहेत ना, त्यांना आराम करू द्या, बसू द्या शांतपणे. आणि त्यात चाळीतले लोक जे आहे ना, येत जात राहतात नुसते इथे, त्यांच्यासमोर कसं काय त्रास देणार आहे मी सखी मॅडमला. सरकार अतिघाई संकटात नाही हा. तर त्यावर आता ही मनस्विनी म्हणते कानाला, तू मला शहाणपणा शिकवू नकोस, कारण वेळेवर अंकुश फक्त आणि फक्त सरकारचा असतो. सरकार जे ठरवणार तेच होतं शेवटी, कारण मी ठरवते तोच वेळ, तोच कालावधी आणि तेच नशीब. तर आता हे मोठ्या मोठ्या गोष्टी ऐकून आता कान्हा म्हणतो, बापरे हो खूप जळजळ बोलताय हो तुम्ही. नाही मी काय म्हणतो, तर आता मनस्विनी म्हणते, तुझं म्हणणं बिन्न गेलं खड्ड्यात. तुला ज्या कामासाठी तिथे पाठवलं ना ते काम कर तू आधी. 2 दिवसात, किती, पुढच्या 2 दिवसात सखी इथे परत आली पाहिजे, समजलं का. तिची कोणतीच अपेक्षा आणि कोणत्याच इच्छा पूर्ण होता कामा नये. तर आता बिचारा काना गप्प असतो आणि ऐकत असतो हे सगळं मनस्विनीचं. तर मनस्विनी म्हणते, तसंही त्या सखीकडे सध्या 1 रुपया सुद्धा नाहीये. हा तू सुद्धा तिला पैसे द्यायचे नाहीस, आणि तिने काहीही जरी मागितलं ना तर तिला सरळ नाही म्हणायचं. मग त्यांनी काय होणार, ती वैतागून कंटाळून तिथनं ती बाहेर पडणार. कारण काय ना, नाक दाबलं तर, आता प्रेक्षकांना बघा इथे काना बोलतो आणि पुढे ते वाक्य पूर्ण करत म्हणतो, नाक दाबलं की तोंड उघडतं. आणि मुद्दामच करतो हा प्रेक्षकांना हे सगळं काना. आणि काना म्हणतो मनस्विनीला आता, उप्स, तुम्हीच म्हणाला होता तोंड उघडायचं, असं काही म्हणायचं नाही. आणि त्यावर आता ही मनस्विनी म्हणते, तुला सांगितलंय ना तेवढंच कर तू. तर काना म्हणतो, हो मी करतो, फक्त यासाठी ना मला थोडा वेळ द्या. तर आता मनस्विनी काही ऐकून घेत नाही आणि कानाचा फोन कट करून टाकते मध्येच. आता काना हॅलो म्हणतो, पण त्याला आता कळतं की मनस्विनीने फोन ऑलरेडी कट केला म्हणून. तर आता बघा प्रेक्षकांना, आता कान्हा म्हणतो, स्वतःशीच बोलतो तो, काय नशीब आहे माझं, कुठून या दोघी माय लेकीच्या कचाट्यात सापडलोय मी, कायच करू आता. तर आता प्रेक्षकांना आपल्याला दाखवलं जातं की आता सखी पलंगावर झोपली असते आणि काना खाली झोपला असतो गादी टाकून. तर काय होतं, आता सखीला खूप मच्छर चावत असतात, त्यामुळे तिला नीट झोप नसते लागत. त्यानंतर काय करते, आता सखी उठून बसते आणि बघा आता ती कान्हाला आवाज देते. तर कान्हा आता गाळगुळ झोपला असतो. बघा प्रेक्षकांना, आता तुम्हाला मजा येणार आहे. तर काय होतं, आता सखी कान्हाला आवाज देते, कान्हा गाळगुळ झोपला असतो आणि त्यानंतर सखी परत त्याला दुसरा आवाज देते, थोड्या जोराने, थोड्या मोठ्यानेच आवाज देते. तरीही आता कानाला काही जाग येत नाही. त्यामुळे आता सखी स्वतः कानाजवळ जाऊन बसते आणि त्याला असं हलून उठवण्याचा प्रयत्न करते, त्याला हात लावते. आणि आता कानाची झोपमोड होते आणि काना असा उठतो. तर आता सखी म्हणते कानाला, कान्हा तू असा निवंत कसा काय झोपू शकतोस. तर आता प्रेक्षकांना बघा, मला पण खूप हसा आला यामध्ये. कान्हा काय करतो, आता तो झोपून दाखवतो सखीला, असं उलटा होतो आणि म्हणतो असा. तर आता सखी जी असते ना ती जोरात आता कानाला मारते, त्याला उठवते आणि म्हणते, अरे उठ. आता काना म्हणतो, काय झालं सखी मॅडम, आता अर्ध्या झोपेतच असतो बिचारा तो. तर त्यावर आता सखी म्हणते, अरे मला डास चावतायत, आपल्याकडे ते कॉईल किंवा मॉस्किटो रिपेलेंट वगैरे काही आहे का रे काना. बघा प्रेक्षकांनो, काना तर आधी हो म्हणतो सखीला आणि उठून तो देणार सुद्धा असतो. इथे काय होतं, त्याला मनस्विनीचे शब्द आठवतात की तू सखीला त्रास द्यायचो आणि ते 2 दिवसात सखी बंगल्यावर परत आली पाहिजे. तर हे आता कानाला आठवतं आणि काना म्हणतो, नाही नाही आपल्याकडे नाहीये. आता सखीला ऐश्वर्यच वाटतं आणि सखी म्हणते कानाला, काय. तर काना म्हणतो, हा ऍक्च्युअली मला वाटलं होतं आहे, पण नाहीच आहे आपल्याकडे. तर आता सखी म्हणते, काय रे, हो नाही काय करतोय, आहे की नाही नीट सांग मला. तर काना म्हणतो, नाही आहे आपल्याकडे. तर आता सखी म्हणते, ठीक आहे जा मग तू घेऊन ये आत्ताच्या आता, मला झोप नाही लागत आहे. तर काना आता उठून उभा होतो आणि म्हणतो, काय बोलताय तुम्ही, आता कोणती दुकानं उघडी असतात, आता नाही मिळणार कुठे. तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमचं काम करा आणि डासांना त्यांची कामं करू द्या. आता सखी प्रश्नातच पडते आणि विचारते, काय म्हणजे, असं ती कानाला म्हणते. तर काना म्हणतो, अरे तुम्ही एक काम करा, नका लक्ष देऊ त्या डासांकडे, नाही चावणार ते तुम्हाला. बरं तुम्ही एक काम करा, तुम्ही ना एक गाणं म्हणा. आमचा किरण आहे की नाही, तो काय करतो, गाणं गातो तो झोपेत असताना, डास नाही चावले पाहिजे म्हणून. आणि काय होतं ना सखी मॅडम, डासांसमोर आता आपण असं गाणं म्हटलं तर डासांना सुद्धा वाटतं की छी बाबा, तर आमच्यापेक्षा पण चांगलं गाणं म्हणतायत, मग ते नाही चावत. झोपा सखी मॅडम तुम्ही. आता सखीला वाटतं कुठे याच्या मागे लागू मी. आता असं म्हणून काना सखीला म्हणतो, झोपा बेबी सरकार, काही नाही होत, काही नाही चावत मच्छर विच्छर. आणि परत आता हा काना झोपून जातो. आता सखी म्हणते कानाला, अरे. आणि आता सखीला वाटत जाऊ द्या, कुठे याच्या मागे लागू बाबा. आणि सखी सुद्धा आता बिचारी पलंगावर बसते आणि आता ती कशी बशी करत झोपी जाते.
ती कानाकडे बघते तर काना आता गाढ झोपलेला सुद्धा असतो. पण प्रेक्षकांनो काना इथे नाटक करत असतो झोपण्याचं. त्याला वाटत असतं की आपण जर एक्सक्यूज दिला आणि झोपायला गेलो तर सखी सुद्धा झोपेल. तर काय करते सखी आता पांघरून वगैरे घेते तरीही तिला आता मच्छरांचा त्रास होतच असतो. ते डास तिला त्रास देतच असतात. तर आता कानाला तर सरकारचा शब्द पाळावा लागतो, सखीला थोडा त्रास द्यावा लागतो. पण तरी आता कानाचं मन मानत नसतं. काना आता सखीसाठी काय करणार आहे. कानाचं प्रेम असतं ना सखीवर आणि त्याने तर आता सांगितलंय की घरी नाहीये कॉईल वगैरे, घरी असताना सुद्धा. तर हा काय करतो चेक करतो सखी झोपली आहे की नाही, तिला नीट झोप लागते की नाही. तर सखीला झोप लागत नसते. त्यामुळे आता काना स्वतःच आपल्या हाताने आता मच्छर मारू लागतो. आता सखी उठून अशी बसते आणि बघू लागते कानाकडे. तर काना पूर्ण घरभरातले मच्छर आता आपल्या हातानेच मारत असतो. आता हे बघून सखीला हसू येतं आणि सखी जोराजोराने हसू लागते. काना म्हणतो हसा हसा, मी इथे एवढ्या मारत मारत डास मारतोय हे बघून तुम्हाला हसू येत आहे ना, हसा काही प्रॉब्लेम नाहीये. इथे काय होतं प्रेक्षकांनो, आता काना जो असतो तो सखीकडे बघतो आणि सखीच्या जवळ जवळ तो चालत येत असतो. आता सखीला काही समजत नसतं काय सुरू आहे म्हणून. काना पटकन असा सखीच्या जवळ जातो आणि तिच्या बाजूचा जो कानाच्या बाजूला तिचा एक मच्छर असतो तो पकडतो. हे दोघेही आता एकमेकांच्या डोळ्यांमध्ये बघत असतात आणि सखी आता कानाकडे बघतच राहते. तर काना म्हणतो घाबरू नका हो, डास होता, मी असताना तुम्हाला काहीही होऊ देणार नाही, नवरा आहे मी तुमचा. आता सखी परत भानावर येते आणि आता ती चिडतच परत झोपी जाते आणि अशी ती कानाकडे रागातच बघते. तर काना म्हणतो आता काय झालं. तर आता सखी काहीच बोलत नाही आणि कानाकडे परत ती चिडत बघते. तर काना म्हणतो जाऊ द्या बाबा, त्यापेक्षा आपले डास मारलेलेच बरे. आणि काना परत आता आपले डास मारू लागतो आणि त्यानंतर आता डायरेक्ट त्यांनी सकाळ दाखवली आहे. म्हणजे सखीला आता कशी बशी झोप लागली असते. सखी आता गाढ झोपलेली असते. तितक्यात तिचा फोन वाजतो आणि त्यानंतर सखी आता उठून बसते आणि फोन आपल्या हाती घेते आणि इकडे तिकडे बघू लागते. तर काना तिथे नसतो आणि गादी वगैरे सगळं आवरून झालेलं असतं कानाचं. आणि सखी इकडे तिकडे आता कानाला बघू लागते तर काना त्या घरातच नसतो. त्यामुळे आता त्यानंतर काय करते सखी, फोन वगैरे उचलते. तर सखीच्या गौतम काकाचा फोन असतो हा. तर सखीचे गौतम काका सखीला मिस करत असतात. अख्ख्या घरातून फक्त सखीला तिच्या काकांचा फोन आला असतो सध्या तरी, ते सुद्धा तिच्या काळजीपोटी. तर त्यानंतर आता हे गौतम काका विचारतात बबडू कशी आहेस तू, ठीक आहेस ना, मला सांग तुला झोप वगैरे व्यवस्थित लागली का. तर त्यावर आता सखी म्हणते हो काका मी बरी आहे, लागली मला झोप. त्यानंतर आता गौतम काका म्हणतात मला सांग तुला काही त्रास वगैरे तर नाही ना तिथे. तर सखी म्हणते नाही काका काही त्रास नाही झालाय. बघत राहा प्रेक्षकांना, पुढे आता तो टॉयलेटचा सीन सुद्धा येणार आहे जिथे आता सखी कंटाळून घरी वापस जाते. तर तिथे काय होतं, सखीचे गौतम काका म्हणतात सखीला मला तर असं वाटतंय ना की माझी लेकच सासरी गेली आहे, कुल्फी तर खूप मिस करतेय तुला, तिच्याशी खेळायला बोलायला कोणीच नाहीये ना. तर सखी सुद्धा म्हणते आता ओ काका फक्त कुल्फीच मिस करतेय का मला. तर गौतम काका म्हणतात नाही नाही खरं तर बबडू मी पण तुला खूप मिस करतोय, उगाच आपल्या तिच्या नावावरती खपवलं ग मी, तू नाही आहेस ना सखी इथे तर घर रिकामं रिकामं वाटतंय ग. सखी म्हणते काका मी पण तुला खूप मिस करतेय, पण आता परिस्थितीच अशी आहे म्हणून काही दिवस मला इथे काढावं लागेल ना, आणि लवकर दिवस हवा असेल काना बरोबर तर मला इथे चाळीतच राहावं लागेल काही दिवस. काका डोंट वरी मी लवकरच घरी येईल. त्यानंतर आता गौतम काका म्हणतात बरे ठीक आहे पण तू आवरलंस का सध्या, बरं सांग आजचा काय प्लॅन आहे. तर त्यावर आता सखी म्हणते अरे आता उठली आहे मी काका, तेही तुझ्या फोनमुळे. सखी आता पूर्ण घरभर इकडे तिकडे बघू लागते आणि म्हणते आवरते मी आता आणि बघते कॉफी वगैरे काही आहे का, बिस्किट्स वगैरे खाते. काय माहितीये का काल मी फार नीट जेवलेच नाहीये म्हणून ना आता भूक लागली आहे. आणि सखी बिचारी इकडे तिकडे आता बाथरूम शोधत असते आणि सखी म्हणते तिच्या काकाला आधी जरा मी फ्रेश होते. सखी आता इकडे तिकडे घरभर शोधत असते आणि सखी म्हणते तिच्या काकाला काका अरे या रूम मध्ये तर वॉशरूमच नाहीये. तर बघा प्रेक्षकांना तर सखी शोधत शोधत खाली येते आणि कॉमन टॉयलेट पर्यंत जाऊन पोहोचते जिथे आता लंब्या रांग लागलेल्या असतात. सगळे जण जे बाया असतात ते एक रांगीत असतात आणि माणसं एका रांगीत. तर बाया सगळ्या आपल्या ज्या बकेट्स वगैरे असतात छोट्या छोट्या काही टमरेल असतात ते घेऊन असतात. तर इथे काय करते सखी डायरेक्टच आतमध्ये चालली असते. तर सगळ्या बाया आता तिला थांबवतात आणि म्हणतात हे कुठे चालली असते तू, सगळीशी त्या भांडायलाच लागतात. तर सखी म्हणते काय झालंय. तर त्यातली एक बाई म्हणते अगं बघ नंबर लागले, जा रांगेत लाग जा मागे. आता सखी बिचारी म्हणते नंबर, अरे बापरे. ती लाईनकडे बघते तर खूप मोठी लाईन असते, खूप बाया असतात. तर त्यावर आता सखी म्हणते काकू प्लीज मी जाऊ का. तर त्यावर आता एक बाई म्हणते नाही नाही रांगेत जा बाई तू मागे. तर त्यानंतर आता सखी विचारते दाभाडे मावशी कुठे गेल्यात काकू. तर त्यातली एक बाई सांगते दाभाडे मावशी किराणा आणायला गेल्यात. आता सखी बिचारी घाईतच असते आणि ती म्हणते ऐका ना काकू मला जरा अर्जंट आहे मी जाते. आणि सखी आतमध्ये चालली असते पण आता ह्या बाया काहीच ऐकत नाही आणि सखीशी भांडू लागतात आणि म्हणतात नाही नाही थांब ग बाई तू सगळ्यांनाच अर्जंट आहे, जा मागे जा रांगेत, येईलच की तुझा नंबर. तर आता सखी विनवणी करते बिचारी, रिक्वेस्ट करते आणि म्हणते प्लीज जाऊ द्या ना, मी नवीन सून आहे ना या साडीची, पहिलाच दिवस आहे हो माझा, सवय नाहीये मला, होईल हळूहळू सवय, प्लीज ऐका ना आजच्याच दिवशी मला जाऊ द्या, उद्या मी सकाळी उठेल लागेल. तर ह्या बाया काहीच ऐकत नाही, सखीशी परत भांडू लागतात. ज्या दोघी तिघी बाया असतात त्याच समोरच्या. तर म्हणतात नाही बाई आम्हाला पण घाई आहे. तर बिचारी आता सखी म्हणते काकू प्लीज एक दिवस ऍडजस्ट करा ना, मला या सगळ्यांची नाही आहे हो सवय, मी उद्या नक्की येईल ना, सगळ्यात पहिले येणार, मी सगळ्यांच्या आधी येणार, पण प्लीज मला आता जाऊ द्या हो. तर तितक्यात आता बिचारी
बिचारी जानू येते सखीच्या मदतीसाठी आणि ती आता त्या काकूंना म्हणते, ओ असं काय करताय, आपल्या कानाची बायको आहे ना होती आणि आज तिचा पहिलाच दिवस आहे, जाऊ दे ना तिला, होईल तिला सवय. तर आता जान्हवीच्या म्हटल्याने आता ह्या बाया तयार होतात आणि म्हणतात बरं बाई जा, पण लवकर या आणि फक्त आजचाच दिवस, उद्यापासून तू रांगेत उभं राहायचंच. तर बिचारी आता सखी म्हणते बरं बरं थँक्यू. तर इथे काय होतं, ही जी जान्हवी असते ती छोटीशी बकेट आता सखीला देते आणि सखी म्हणते हे कशाला. तर जान्हवी हळूच आवाजात म्हणते अगं कळेल तुला, जा घे आता. सखी म्हणते अगं पण काय हे. तर जान्हवी आता म्हणते अगं घे ना बाई आणि जा पटकन. सखी आता ओके म्हणते आणि ती बकेट आपल्या हाती घेते आणि आतमध्ये जाते वॉशरूम साठी. प्रेक्षकांनो आता आतमध्ये गेल्या गेल्या सखी पटकनच लगेच बाहेर येते आणि सखीला खूप मळमळायला होतं आणि उलटी वगैरे होत असते, तिला असं कसं तरी होत असतं एकदम. तर आता जान्हवी पटकन जाते आणि सखीला म्हणते काय होतंय सखी, तुला काय होतंय सखी. तर सखीला खूप आता मळमळायला होत असतं आणि वॉमिटिंग होत असते, वॉमिटिंग सारखं होत असते तिला. तर त्यानंतर आता सखी म्हणते मी नाही जाऊ शकत जान्हवी आत, हे असलं वॉशरूम मी नाही युज करू शकत. तर जान्हवी म्हणते अगं सखी अशी काय करतेस, तुला अर्जंट जायचं होतं म्हणून तर मी रिक्वेस्ट केली आहे ना. तर सखी म्हणते नाही ना मी नाही जाऊ शकत. तर त्यावर आता जान्हवी म्हणते अगं सखी मला कळतंय हे तुझ्या वॉशरूम सारखं नाहीये, पॉश नाहीये, स्वच्छ नाहीये, पण ऐक ना आता जे आहे ते हेच आहे गं आणि तुला इथं राहायचं असेल तर थोडीफार ऍडजस्टमेंट तर करावीच लागेल. बघ ग सखी तू काय, तुझ्या बरोबर आम्ही सगळे सुद्धा हेच यूज करतो की. बघा प्रेक्षकांना तर लगेच या बाया आता परत भांडू लागतात आणि सखीला म्हणतात काय बाई आहे ही, मी जाते म्हणून पुढे लवकर निघून गेली आणि आता बघा बघत बसले इथे. ए सखी तुला जायचं नसेल ना तर हो तू बाजूला, अशा आता या बाया सखीला म्हणू लागतात. त्या परत आता दुसरी बाई सखीला म्हणते हो आम्हाला जाऊ दे ग, आम्हाला घाई आहे. तर बिचारी आता सखी म्हणते नाही नाही जायचंय ना मला, जाते मी जाते. आता जानू सुद्धा म्हणते अरे जाईल ती जाईल आणि त्यानंतर आता जानू सखीच्या हाती तिथे बकेट देते परत आणि म्हणते अगं सखी जा. तर आता बिचाऱ्या सखीला जावंच लागतं त्या वॉशरूम मध्ये छान असताना सुद्धा आणि जानू मध्ये जा सावकाश मी इथेच आहे. आणि आता सखी आतमध्ये गेल्यावर ह्या बाया परत आता तिच्याबद्दल बोलू लागतात आणि चुगल्या करू लागतात. त्यातली एक बाई म्हणते अवघड आहे बाई हिचं, महालातली ही राजकन्या आपल्या कानाबरोबर कानाच्या झोपडीत कशी राहणार आहे देवच जाणे बाई. दुसरी पण म्हणते हो ना. तितके आता थोड्याच वेळाने सखी बाहेर येते आणि बिचारी घाईत असते वॉशरूम मधून बाहेर पडते आणि आपल्या खोलीत येते. तिला खोकला येतच असतो, तिला मळमळायला होतच असतं. ती पटकन आता खोलीत येते आणि इकडे तिकडे बघू लागते. ती स्प्रे घेते आणि पूर्ण आपल्या अंगावरती मारते. सखीला तो वॉशरूमचा वास सहनच नसतो होत आणि आता खोलीत आल्यावर स्प्रे वगैरे मारून झाल्यावर सखी स्वतःशीच बोलते की मला माहिती आहे या चाळीतले माणसं सगळे प्रेमळ आहे, मी स्वतःच इथे चाळीत येऊन राहण्याचा डिसिजन घेतला होता, पण नाही वाटेल ते मी ऍडजस्ट करू शकते पण नाही वॉशरूम नाही, असं वॉशरूम नको मला. आणि बिचारी सखी तर रडायला लागते. तितके तिचा फोन वाजतो आणि सरकारने तिला व्हिडिओ कॉल केला असतो. तर सखीला प्रश्नच पडतो की ही का बरं व्हिडिओ कॉल करते मला. सखी बिचारी आपले आसू वगैरे पुसते आणि मनस्विनीचा व्हिडिओ कॉल स्वीकार करते, एक्सेप्ट करते. तर प्रेक्षकांना इथे मनस्विनीने आता सखीची अवस्था जाणून घेण्यासाठी तिला फोन केला असतो. तर ही मनस्विनी म्हणते आता सखीला उचलल्याबरोबर व्हिडिओ कॉल, हाय कशी आहे सखी आणि कशी गेली तुझी रात्र. सखी सदन महलातली आणि काय ग झाली का सकाळ नवऱ्याच्या चाळीत. तर त्यावर आता सखी म्हणते हो हो झाली ना सकाळ आणि मस्त झोप लागली. काय हिंमत आहे ना सखीची, आताच थोड्या वेळात ती रडत होती बिचारी आणि आताच लगेच ती मनस्विनीला तोंड द्यायला तयार आहे. पण आता मनस्विनीच्या लक्षात आलेलं असतं आणि मनस्विनी म्हणते सखीला रिअली काय मस्त खोटी बोलतेस ग तू. तर सखी म्हणते मी का खोटी बोलू. तर मनस्विनी म्हणते बरं ठीक आहे मान्य केलं. बरं मला सांग ब्रेकफास्ट काय केलंस ग. म्हणजे काय नाही इथे तर खूप नखरे करायचीस तू, मला ओट मिल्कच हवंय, मग ते दूध जास्त गरम नको थंड नको जास्त आणि मला माझ्या फेवरेट कॉफी मग मध्येच कॉफी हवी आहे. मग आता कोण आहे ग तुझे तिथे नखरे सांभाळायला. सखी म्हणते मी आहे ना, शेवटी माझा मलाच बघावं लागणार. मनस्विनी मस्त आता ज्यूस पित असते ऐशो आरामात आणि ती आता सखीला म्हणते ओ अच्छा ऍडजस्टमेंट, त्या ऍडजस्टमेंट म्हणतात सखी. बाय द वे तुला इथनं काही पाठवू का ग तुझ्यासाठी किंवा कुणाला मदतीला पाठवू का ग तिथे. तर मनस्विनी हे सगळं मुद्दामच वागत असते, मुद्दामस्ती करत असते. तर सखी म्हणते नको मला कोणाच्याच मदतीची गरज नाहीये, बघून घेईल मी माझं. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते हो मग चॅलेंज केलंय तू सरकारला तर तुला तुझं बघावंच लागेल आणि त्यात तुझ्याकडचं काही संपलं तर त्यात चाळीतल्या बायका आहेतच. साखर संपली, दूध संपली, दही संपलं, काय जे काही संपलंय त्यांचा वापरशील. आणि त्यानंतर ही मनस्विनी आता हसते आणि म्हणते सखी तू कितीही म्हण तू मस्त मजेत आहे तरीही तू सगळ्याला या वैतागून इथे या बंगल्यात परत येशील, कारण हीच तुझी डेस्टिनी आहे जी मी लिहिली आहे. तर आता ही सखी सुद्धा ठाम असते आणि म्हणते तुम्ही लिहिलेलं जे नशीब आहे ना ते मोडून टाकण्याची हिंमत ठेवते मी, ठाम आहे मी सरकार. आता तर तुम्ही बघा सरकार. सखी राघव कामत तुमचं बोलणं कसं खोटं ठरवते ते. तर त्यावर इथे सुद्धा तर मनस्विनी बोलते सखीला आणि म्हणते ऑल द बेस्ट सखी कान्हा महाडिक, ट्राय कर. तर आता हे ऐकून सखी रागातच फोन कट करते आणि तिचा फोन असा आपटते पलंगावर. त्यानंतर आता सखी म्हणते असं तक्रार करून चालणार नाहीये मला, ते जसं काही आहे जे काही अवेलेबल आहे अशा कंडिशन्स मध्येच मला आता ऍडजस्ट करावं लागेल आणि कुणाकडे काहीच मागून चालणार नाही.
ऍडजस्ट मला करावंच लागेल असं म्हणत आता सखी पूर्ण डब्बे वगैरे बघू लागते हे आहे का म्हणून, पण काहीच नसतं प्रेक्षकांनो. सखी पूर्ण डब्बे वगैरे बघते त्यात काही आहे का खायला वगैरे काही मिळतंय का, आणि सखी म्हणते अरे कालच तर यामध्ये बिस्किट होती. त्यानंतर सखी आता फ्रीज जवळ जाते, तिथे सुद्धा काहीच नसतं, काम असतं पूर्ण. आणि त्या कपाटात सुद्धा जाते, ज्या कपाटात कालच भाजीपाला ठेवला असतो. कानाने कालच्या एपिसोड मध्ये त्या सखीला दाखवलं असतं. आता सखी स्वतःला म्हणते इथे काल सगळा भाजीपाला होता, कुठे गेला तो. तिथे आता काना सुद्धा नसतो प्रश्न विचारायला, नंतर सकाळपासून गायबच झाला असतो. आणि त्यानंतर आता सखी म्हणते काल सगळं इथे होतं, मग गेलं तरी कुठे. तर प्रेक्षकांना मला वाटतं कानानेच हे सगळं केलं असणार आहे, कारण काना सुद्धा आता सरकारसोबत मिसळलेला असतो सध्या तरी, त्याला त्याचा प्लॅन पूर्ण करायचा असतो. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांना मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आजचा भाग इथे संपतो आणि उद्या आपण पाहणार आहोत की काहीतरी असं विचित्र घडतं ज्यामुळे आता सखी निर्णय घेते परत बंगल्यावर जाण्याचा. आणि ती स्वतःला म्हणते की मी निघते इथून आणि पुन्हा कधीच या चाळीत येणार नाही. ती ऑटोने जाते सुद्धा बंगल्यावर, कामत हाऊस मध्ये. पण तिथे गेल्यावर तिला समजतं की काना ऑलरेडी तिथे असतो, आणि ही जी मनस्विनी असते ही सगळ्यांना म्हणत असते की सरकार जे ठरवते जे बोलते तेच होतं. ते 2 दिवस म्हणत होते, ही सखी तर बघा 24 तास सुद्धा त्या घाणेरड्या चाळीत राहू शकली नाही. आणि डिवोर्स तर शक्यच नाही आता तिला घेणं. हे सगळं आता सखी बाहेरूनच ऐकून घेते आणि सरकारला म्हणते वाट बघा की पुन्हा आता या घरात येण्याची. तर प्रेक्षकांनो हा पुढील भागातला रिकॅप बघून मला सुद्धा आता प्रश्नच पडलाय की आता सखी काय करणार आहे. आधी तर वाटलं होतं की सखी चॅलेंज हरून परत येणार आणि इथेच राहणार, पण इथे आल्यावर तिला जे सत्य जे काही आहे ते कळतं, त्यामुळे ती आता काहीतरी वेगळंच डिसिजन घेणार आहे आणि ती सरकारला धडा शिकवणार आहे. तर बघूया प्रेक्षकांना, तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच आपलं प्रेम दाखवत राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.